नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल खेमनार. माझी 2019मध्ये उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झाली आहे. तर आपण आज काही PYQ डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर आम्ही 2019मध्ये सिलेक्ट झालेल्या अधिकारी मित्रांनी येऊन एक विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून टू द पॉईंट नावाचा कोर्स चालू केला आहे. त्या टू द पॉईंट कोर्सच्या माध्यमातून आम्ही तुमचा सर्व मेन्सचा सिलेबस कंप्लीट करणार आहोत आणि PYQच्या माध्यमातून तुमच्या कन्सेप्ट्स आणि लॉजिक बिल्डिंगवर आमचा भर असेल. तुम्हाला या कोर्सची जर अधिक माहिती पाहिजे असेल त्यास तर तुम्ही विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करू शकता. विदर्भ IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला व टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करूनही तुम्ही तिथून त्याची माहिती घेऊ शकता. आता आपण बघूया काही PYQ. मानव संसाधन विकासाचे पुढीलपैकी कोणते महत्त्व सांगता येईल? स्टेटमेंट हे बघा. भांडवलाची निर्मिती करण्याकरिता. B. मनुष्याच्या ज्ञानाची पातळी वाढवण्याकरता. C. मनुष्यबळाची कार्यक्षमता व कौशल्य वाढवण्याकरता. D. मनुष्याचे मनोधैर्य व दृष्टिकोन उतरवण्यासाठी. आपण नेहमी सांगत असतो मी की असे जे स्टेटमेंट आहेत ना, जे स्टेटमेंट पॉझिटिव्ह असतील आणि सकारात्मक दृष्टिकोन ज्या स्टेटमेंटमधून व्यक्त केला असेल ते स्टेटमेंट नेहमी बरोबर असतात. पॉझिटिव्हिटी जर असेल तर स्टेटमेंट बरोबर असण्याची शक्यता मॅक्झिमम असते. म्हणून तुम्ही काय करा, अजून अशा प्रकारच्या प्रश्नाला डायरेक्टली वरीलपैकी सर्व हे उत्तर चूज करून द्या. बाकीचा विचारही करू नका. स्वतःहून तुम्ही एलिमिनेट करण्याचा प्रयत्नही करू नका. आता तरी आपण एकदा क्रॉस रिपाय करू. स्टेटमेंट मानव संसाधन विकासाचे पुढीलपैकी कोणते महत्त्व सांगते? बरोबर. आता बघा, भांडवलाची निर्मिती करण्याकरता बरोबरच आहे ना. जर आपण मनुष्याचा जर आपण चांगल्या प्रकारे विकास केला, त्याला शिक्षण कौशल्य जर आपण चांगल्या प्रकारे दिलं तर तो एक कुशल रोजगार म्हणून एक उद्योग क्षेत्राला एक कुशल रोजगार पुरवू शकतो आणि त्याचबरोबर तो एंटरप्रेन्योर बनू शकतो. म्हणजे थोडक्यात भांडवलाची निर्मिती होणारच आहे. दुसरं बघूया, मनुष्याच्या ज्ञानाची पातळी वाढवण्याकरता. ऑफकोर्स शिक्षण जर देत असो तर त्याच्या ज्ञानाची पातळी वाढणारच आहे. स्टेटमेंट B ही बरोबर आहे. स्टेटमेंट C बघूया, मनुष्यबळाची कार्यक्षमता व कौशल्य वाढवण्याकरता. एक्झॅक्टली बरोबर, हेही बरोबर आहे. जर आपण एखाद्या व्यक्तीला स्किल जर कौशल्य जर देत असू तर त्याची कार्यक्षमता वाढणारच आहे ना काम करण्याची, तेही बरोबर आहे. चौथं बघा, मनुष्याचे मनोधैर्य व दृष्टिकोन उंचावण्यासाठी. जर त्याचा आपण व्यक्तिमत्व विकास घडून जर आणला तर त्याचा निश्चितच मनोधैर्य उंचावेल. म्हणजे स्टेटमेंट D ही बरोबर. अशा स्टेटमेंट जास्त कन्फ्युजन करायचं नाही. वरीलपैकी सर्व हा याचा उत्तर आहे. आता मानव संसाधन विकास म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. फक्त आपण बरोबर रिकॉल करूया. मानव संसाधन म्हणजे काय, तर आपल्या जगामध्ये असत असणारी सगळी जी लोकसंख्या आहे तिला आपण म्हणतो मानव संसाधन. आता ह्या लोकसंख्येचं रूपांतर एका कुशल, शिक्षित आणि ज्ञानवर्धित समाजामध्ये करण्याच्या प्रक्रियेला आपण मानव संसाधन विकास म्हणत असतो. लक्षात ठेवा. आणि ही प्रक्रिया कशाच्या माध्यमातून केली जाते? शिक्षण, कौशल्य अशा सामाजिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून केली जाते. लक्षात ठेवा. मानव संसाधन विकास लक्षात आला का तुम्हाला सामाजिक पायाभूत सुविधा हा शब्द अतिशय महत्त्वाचा असतो. इथं शिक्षण, कौशल्य याच्या माध्यमातून आपण ह्या मानवी संसाधनाचं रूपांतर मानव संसाधन विकासामध्ये, मानवी संसाधनाचं रूपांतर हे आपण एका मानवी भांडवलामध्ये करणार आहोत. लक्षात ठेवा. आणि अशा ज्ञानवर्धित, शिक्षित आणि कौशल्यधारित मानव संसाधनांच्या गटाला म्हणतात मानवी भांडवल. आणि ह्या मानव संसाधनाचं रूपांतर मानवी भांडवलमध्ये करण्याच्या प्रक्रियेला आपण म्हणतो मानव संसाधन विकास. एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. असे जर पर्याय जर आले तर वरीलपैकी सर्व उत्तर चॉईस करायला तुमचा भर असला पाहिजे. लक्षात घ्या. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. सत्तावीसवा. 1 जुलै 2015 रोजी पंतप्रधान ग्राम सिंचाई योजना सुरू करण्याचा मागचा उद्देश. बघा, पहिला पर्याय बघा, देशात शेती उपयोगी जमीन तयार करणे. दुसरा, पाण्याचा अपव्यय कमी करणे. तिसरा, शेतात पाण्याचा वापर कमी करणे. चौथा, पाणी बचत तंत्रज्ञान आणि सिंचन लागू करून पीक उत्पादन वाढवणे. आता वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आपला हे लक्षात घ्यायचं आहे. बरोबर विचारलं आहे पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट काय, उद्देश विचारला आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो उद्देश वैशिष्ट्य जर आले आणि जर त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणि काही सुधारणात्मक बाबी जर सांगितल्या असतील तर ते स्टेटमेंट्स बरोबर असण्याची शक्यता मॅक्झिमम असते, जसं आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलंच आहे. बरोबर. आता बघूया आपण प्रश्न. देशात शेती उपयोगी जमीन तयार करणे. मला सांगा, जर सिंचनाच्या जर सुविधा आपण जर तयार केल्या तर शेतीयोग्य जमीन आपण तयार करणार आहोत. बरोबर. हा झाला बरोबर स्टेटमेंट. पाण्याचा अपव्यय कमी करणे. आता बघा तुम्ही स्टेटमेंट D,
पाणी बचत तंत्रज्ञान आणि सिंचन लागू करून पीक उत्पादन वाढवणे. म्हणजे काय, तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनाच्या ज्या सुविधा आहे त्या सुविधांवर जास्तीत जास्त भर ह्या सिंचन योजनेअंतर्गत देण्यात येणार होता. मग मला सांगा तुम्ही, डी जर आपण बघितलं, जर आपण तुषार सिंचन ठिबक सिंचन ह्या ज्या मायक्रो इरिगेशनच्या पद्धती आहेत जर त्या वापरायला जर प्रोत्साहित जर केलं तर त्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट हा पाण्याचा अपव्यय कमी करण्यावर होईलच ना. म्हणजे स्टेटमेंट बी ही बरोबर आहे. आता स्टेटमेंट सी बघा, शेतात पाण्याचा वापर कमी करणे, एक्झॅक्टली बरोबर आहे. जर आपण तुषार सिंचन ठिबक सिंचन अशा मायक्रो इरिगेशन टेक्निक्सला जर प्रमोट करत असू तर शेतात पाण्याचा होणारा अपव्यय जो आहे तो पण कमी होईल आणि पाण्याचा होणारा वापर जो आहे तो पण कमी होईल. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पण मला वाटतं की हा आयोगाने प्रश्न कॅन्सल केला असा. पण आता याच्यातल्याचं आपल्याला उत्तर कळलं नाही का आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केला. पण याचं उत्तर वरीलपैकी सर्व आपण चॉईस करायला पाहिजे. लक्षात ठेवायचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. सिंपल आहे, काही ही विचार करण्याची आवश्यकता नाही. फक्त आपण करूया फॅक्ट वर रिकॉल. पंतप्रधान ग्राम सिंचन योजना जी होती ती योजना 1 जुलै 2015 रोजी केंद्र सरकारने लागू केली. या योजनेची अंमलबजावणी जी आहे ती जलशक्ती मंत्रालय करत असे लक्षात ठेवा. वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, जलशक्ती मंत्रालय ह्या योजनेची अंमलबजावणी करते. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र राज्य सरकारचा वाटा आहे 60-40. ही आहे कोर ऑफ द कोर योजना. काय, कोर ऑफ द कोर योजना, कोर ऑफ द कोर योजना. सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम कोर ऑफ द कोर योजना नाव स्वरूपाची ही योजना आहे. त्याच्यामध्ये केंद्र राज्य वाटा आहे 60-40. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि ह्या योजनेमध्ये भर कसा दिलेला आहे तेवढं तुम्हाला सांगतो. सिंचन प्रकल्प तयार करणे म्हणजे डॅम तलाव वगैरे यांची बांधणी करणे, तयार झालेल्या डॅम आणि तलावांपासून शेत जमीनपर्यंत पाणी पुरवठा करणे म्हणजे शेतापर्यंत पाणी पोहोचवणे. मग काय असेल, डावा कालवा, उजवा कालवा, आडवा कालवा, उभा कालवा, असं काय असेल ते शेतापर्यंत पोहोचवणे. आता शेतापर्यंत पोहोचवलेलं जे काही आहे पाणी आहे ते मायक्रो इरिगेशन पद्धतीच्या माध्यमातून झाडांपर्यंत पोहोचवणे. एवढे 3च उद्देश फक्त तुम्ही लक्षात ठेवा. बाकी काहीच लक्षात ठेवू नका. प्रधानमंत्री ग्राम सिंचाई योजनेबद्दलचे तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्हाला काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. बघूया आता आपण नेक्स्ट क्वेश्चन. आशा ही स्त्री कार्यकर्ती खालीलपैकी कोणत्या विकास योजनेअंतर्गत नियुक्त करण्यात आली आहे. आता एक लक्षात घ्या तुम्ही, सिंपल मी सांगतो, आपला कायमचा तो पॅटर्न बनलेलाच आहे. योजनेअंतर्गत म्हणजे एकमेव योजनेअंतर्गत ह्या ह्या वर्करची नेमणूक करण्यात आली आहे. हे आपल्याला समजलं. हां, आपण आज अशा स्वरूपाचे प्रश्न बरेचसे सोडवलेले आहेत. तर आता आपण हा प्रश्न त्या अनुषंगाने अप्रोच करूयात. आता तुम्ही पर्याय बघा. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 बघा. पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 स्टेटमेंट दिलेले आहेत, 3 योजना दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला फक्त एकच योजना चॉईस करायची आहे. कारण का आपलं एक समजलं, ह्या एकमेव अशा योजनेअंतर्गत ह्या स्त्री कार्यकर्त्याची नेमणूक केलेली आहे. आपलं हे समजलं बरोबर. मग त्या अनुषंगाने तुम्ही पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 एलिमिनेट करू शकता. आता राहिलं फक्त पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. आता बघूया आपण पर्याय क्रमांक 1 आणि 2 पैकी कोणते उत्तर जे आहे ते मोस्ट प्रोबेबल असेल. बघूया आता. ए बघा आणि बी बघा, डी बघा. इथे काय दिलंय, एकात्मिक बाल विकास योजना. इथे काय दिलंय, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन. बरोबर. आता मला सांगा तुम्ही, आशा ह्या वर्करची नेमणूक कशासाठी केलेली आहे आपण? आरोग्यासंदर्भात केलेली आहे ना. आणि आशा ही संकल्पना जी आहे ती अलीकडची आहे, खूप जुनी पण नाही. आता मला सांगा, ICDS योजना कधीची आहे? 1975ची. म्हणजे आशा एका वर्करची नेमणूक ही एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत केली असेल का? नाही. आणि ही जी आहे आपल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन ते आहे 12 एप्रिल 2005 ते मिशन आहे. ह्या मिशन अंतर्गत जे अलीकडचं मिशन आहे, अलीकडच्या मिशन अंतर्गत ह्या आशा कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, बाकी काहीच लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. याचं उत्तर आलं केवळ डी, म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन. आता आपण करूया राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या काही महत्त्वाच्या फॅक्ट वर रिकॉल. बेसिकली लक्षात ठेवा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन जे आहे ना, हे मिशन केंद्र सरकारने 12 एप्रिल 2005 रोजी आणले. कधी? 12 एप्रिल 2005 रोजी ह्या मिशनच्या अंमलबजावणीची सुरुवात केली. तर ह्या मिशन अंतर्गत
की ह्या मिशन अंतर्गत आरोग्य संदर्भात असणाऱ्या सर्व ज्या योजना होत्या त्या सर्व योजनांची अंमलबजावणी ह्या मिशन अंतर्गत करण्यात येणार होती. त्यातली सर्वात महत्त्वाची योजना आपण बघितलीच आहे, जननी सुरक्षा योजना, बरोबर. आता एक लक्षात ठेवा, ह्या एकात्मिक नॅशनल रूरल हेल्थ मिशन अंतर्गत ह्या अशा 4 लाख आशा वर्करची नेमणूक करण्यात येणार होती. किती? 4 लाख आशा वर्करची नेमणूक करण्यात होती. आशा वर्कर्स तुम्हाला माहितीच आहे, ज्या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन आरोग्याच्या सुविधा पुरवण्याचं काम करत असतात आणि त्यांच्यावर एक जननी सुरक्षा योजना अंतर्गत एक ॲडिशनल जबाबदारी ही टाकलेली आहे. आपण तेही बघितलं होतं का संस्थात्मक प्रसूतीचं जे प्रमाण आहे ते वाढवण्यासाठी त्यांनी त्या महिलांना, गरोदर महिलांना प्रोत्साहित केलं पाहिजे. ही जबाबदारी पण त्याच्यावर टाकण्यात आलेली आहे, बरोबर. हां, तर लक्षात ठेवा फक्त 4 लाख आशा वर्करची नेमणूक ह्या योजनेअंतर्गत करण्यात येणार होती. एवढं लक्षात ठेवतो, बाकी काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. आता आशा वर्कर जे आहे ना त्यासाठी काही निकष सांगितले आहे. तर एक निकष लक्षात ठेवा, जर ती महिला जनरल कॅटेगरी जर मधली असेल तर तिचं शिक्षण किमान 10वीपर्यंत असायला पाहिजे आणि जर ती महिला कॅटेगरीजमधून बिलॉंग करत असेल तर तिचं शिक्षण 8वीपर्यंत व्हायला पाहिजे. अशा प्रकारच्या काही त्याच्या अटी आहेत. त्या अटी आपण आपल्या कोर्सेसमध्ये सर्व काही डिस्कस केलेल्याच आहेत बाकीच्या पण. आता आपण नेक्स्ट आणि एक लक्षात ठेवा पुन्हा, आता नॅशनल रूरल हेल्थ मिशन जे आहे ना 2005चं, हे मिशन आता अलीकडच्या काळामध्ये नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत सब करण्यात आलेला आहे. नॅशनल रूरल हेल्थ मिशन अंतर्गत सब करण्यात आलेला आहे. म्हणजे नॅशनल रूरल हेल्थ मिशन आणि नॅशनल अर्बन हेल्थ मिशन, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन नावाची एक योजना नव्याने आणली एक 2013 साली. ह्या 2013 सालीच्या नॅशनल अर्बन हेल्थ मिशन आणि ह्या 2005च्या नॅशनल रूरल हेल्थ मिशन यांच्या एकत्रीकरणातून नॅशनल हेल्थ मिशन नावाची एक एकछत्री योजना आरोग्य विभागासाठी, आरोग्य क्षेत्रासाठी भारतामध्ये त्याची अंमलबजावणी केली जाते. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. हां, 2013, 2005, 2013 बस. फक्त तुम्हाला फॅक्ट लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. बाकीच्या ज्या फॅक्ट्स आहेत महत्त्वाच्या अजून त्याच्या काही टार्गेट्स दिलेल्या होत्या नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या 75%, 50%, 100%, हे जे आहेत ते आपण आपल्या कोर्सेसमध्ये डिस्कस केलेलेच आहे. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. 29वा, 2040 पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करण्यासाठी राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाअंतर्गत सुचवलेल्या उपाययोजनांपैकी खालीलपैकी कोणते कारण नाही. आता बेसिकली पहिला पर्याय बघा, 1000 जन्मामागे अर्भकमतेचा दर 30पर्यंत खाली आणणे. आपल्याला माहीत नाही, सोडून द्या. पर्याय क्रमांक 2 बघा, वैश्विक लसीकरण. हे स्टेटमेंट बरोबर असण्याची प्रॉबिलिटी मॅक्झिमम आहे, कारण कोणतंही लोकसंख्या धोरण असो किंवा कोणतेही आरोग्यविषयक धोरण असो किंवा कोणतंही धोरण असो याच्यामध्ये ह्या बाबीवर आपण भर दिलेला असेलच. म्हणजे हे स्टेटमेंट हे बरोबर आहे. आपल्याला नाही विचारलं आहे बरं का, योग्य नाही विचारलं आहे. आता आपण बघूया तिसरा पर्याय, 2 लाख जीव जन्मामागे माता मृत्यूचा दर 100पर्यंत खाली आणणे. आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो मी बेसिकली, मी नेहमी सांगितलं, आपल्या कोर्सेसमध्ये सांगितलं आहे, पॉप्युलेशनच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना परफेक्टली करायच्या आहेत. आपल्याला काय त्या संकल्पना परफेक्टली करायच्या आहेत. जर त्या संकल्पना तुमच्या लक्षात असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल का इथं 2 लाख जीवित जन्मामागे आपण माता मृत्यूचा दर काढत नसतो, तर 1 लाख जीव जन्मामागे माता मृत्यूचा दर काढत असतो. म्हणजे हे स्टेटमेंटच चुकीचं टाकण्यात आलेलं आहे. बघा, ही संकल्पना चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेली आहे. म्हणजे स्टेटमेंट 3 नक्कीच चुकीचं आहे. म्हणजे स्टेटमेंट 3 चुकीचं आहे. याचं उत्तर काय आलं मग? पर्याय क्रमांक 3, कारण आपल्याला इनकरेक्ट विचारलं आहे, नॉट विचारलं आहे. स्टेटमेंट 3 हे याचं उत्तर असेल. आणि समजा कोणाला माहिती नाही MMR कन्सेप्ट, पण एखाद्याला एक तरी बेसिक नॉलेज माहीत असेल ना, का आपण जे काही संकल्पना काढताय, ज्या काही आपण कोणत्याही असणाऱ्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जे काढत आहोत, ते कॅल्क्युलेशन आपण 1000, 100, 1 लाख, 10,000 असे एकाच्या पटीत काढतो ना. 2 लाखाच्या पटीत तर राहू शकत नाही. त्या अनुषंगाने तुम्ही पर्याय क्रमांक 3ला इलिमिनेट करू शकता. चौथं बघा, 2 मुलांपर्यंतचे लहान कुटुंब ठेवण्याचे नियम अवलंबण्यास तो प्रोत्साहन देणे. हम दो हमारे दो ही संकल्पना तुम्ही नेहमी ऐकत असाल, त्यानुसार पर्याय क्रमांक 4 ही मॅक्झिममली बरोबर असेल. आता त्याच्यावरून आपल्या एक लक्षात आलं का पर्याय क्रमांक 1 बरोबर, कारण स्टेटमेंट 3 चुकीचं आहे. याचं उत्तर आहे 3. काय? याचं उत्तर आहे 3. आता आपण बघूयात, आपण काही महत्त्वाच्या फॅक्ट्स रिकॉल करूयात. कशाच्या बद्दलच्या? राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाबद्दलच्या. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2020 बद्दलचा. आता एक तुम्हाला सांगतो MMR संकल्पनेबद्दल. फक्त MMR संकल्पना म्हणजे काय, तर एक
संपूर्ण भारत देशामध्ये किंवा संपूर्ण भारत देशामध्ये जन्माला येणाऱ्या 1 लाख लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या 1 लाख जीवित जन्मामागे लक्षात ठेवा, नव्याने जन्माला येणाऱ्या 1 लाख ही खूप महत्वाची, 1 लाख जीव जन्मामागे जन्माला येणाऱ्या 1 लाख जीवित जन्मामागे मृत्यू पावणाऱ्या गरोदर मातेंची जी संख्या आहे ती संख्या म्हणजे MMR लक्षात ठेवा, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. आता लक्षात ठेवा, ज्या माता आपण मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जेव्हा काढतो ना तेव्हा तुम्ही एक लक्षात ठेवा, किमान त्या माता ज्या आहेत ना त्या प्रसूतीच्या वेळेस मृत्यू पावला पाहिजे किंवा प्रसूतीनंतर 42 दिवसांच्या आत मृत्यू पावला पाहिजे. लक्षात ठेवा, काय प्रसूतीच्या वेळेस मृत्यू पावलेल्या किंवा प्रसूतीनंतर 42 दिवसांच्या आत मृत्यू पावलेल्या अशा महिलांची संख्या आपण दर 1 लाखामागे काढत असतो आणि त्या दराला आपण म्हणतो MMR. हे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, प्रसूतीच्या वेळेस आणि 42 दिवसांच्या आत. प्रसूतीनंतर 42 दिवसांच्या आत जर ती माता मृत्यू पावली तर अशा ज्या माता आहेत त्यांची 1 लाखामागे असणारी संख्या जी आहे त्या संख्येला आपण मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट असं म्हणत असतो. हे तुम्ही एक्झॅक्ट लक्षात ठेवा. आता बघूया आपण लास्ट लेक्चरमध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 रिवाईज केलंच आहे, रिकॉल केलेलंच आहे. त्याचे 3 ऑब्जेक्टिव्ह होते. लोकसंख्या धोरण 2000 पुन्हा एकदा रिकॉल करूया. 1993 साली सुब्रमण्यम समितीने ह्या धोरणाचा आराखडा तयार केला आणि 2000 साली आपण हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आणलं. त्याचे 3 ऑब्जेक्टिव्ह, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म, अल्प कालावधीत, मध्यम आणि जास्त कालावधीचे. हे लक्षात ठेवा का, दीर्घकालीन इथं शब्द खूप महत्त्वाचे, दीर्घकालीन, अल्पकालीन आणि मध्यमकालीन हे शब्द खूप महत्त्वाचे. अल्पकालीन मध्ये काय होतं, 2002 पर्यंत आरोग्याच्या सुविधा विकसित करायच्या. मध्यमकालीनमध्ये काय होतं, 2010 पर्यंत आपला जो एकूण जनन दर जो आहे तो 2.1 पर्यंत स्थिर करायचा. 2.1 पर्यंत स्थिर करायचा म्हणजे काय, हम दो हमारे दो ह्या संकल्पनेला प्रोत्साहित करायचं. आता दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये काय होतं, 2046 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाची स्थिती आपण साध्य करायची. हे ह्या धोरणामध्ये सांगण्यात आलं होतं. बाकीचे फॅक्ट आपण बघितलेच आहे. मिड टर्ममध्ये ज्या फॅक्ट होत्या 2010 पर्यंतच्या त्या फक्त आपण एकदा रिकॉल करूया. IMR 30 पर्यंत, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट अर्भक मृत्यूदर. MMR मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, माता मृत्यूदर किती, 100 किती 1 लाखामागे, हा 30,000 मागे आहे. आणि टोटल फर्टिलिटी रेट एकूण जनन दर 2.1 आणि क्रूड बर्थ रेट किती आहे तो आपल्याला 25 पर्यंत खाली करायचा आहे, 21 पर्यंत खाली करायचा आहे. हे झाल्या काही महत्त्वाचे टार्गेट्स होते, बरोबर, हे आपण बघितलं. आता एक लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला बेसिकली अजूनही सांगतो, त्याच्यामध्ये अजूनही आपल्याला डिस्कस करण्यासारखं आहे. इन्फंट मॉर्टॅलिटीच्या संकल्पना ज्या आपण याच्यामध्ये आपल्या पॉप्युलेशनच्या लेक्चरमध्ये घेतल्याच आहेत, बरोबर. तर लक्षात ठेवा, मॉर्टॅलिटी रेट बद्दलच्या 3 संकल्पना आहेत. निओनॅटल मॉर्टॅलिटी रेट 28 दिवसांच्या आत मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या आपण काढत असतो. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट याच्यामध्ये आपण 1 वर्षाच्या आत मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या काढत असतो. आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट याच्यामध्ये आपण 6 वर्षांच्या आत मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या करत असतो. ह्या 3 गोष्टी लक्षात नेहमी ठेवा. NMR आला 28 दिवस, IMR आला 1 वर्ष आणि CMR आला 6 वर्ष. लक्षात ठेवलं, हे खूप महत्त्वाचं आहे. ह्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता असते आणि इथंच तुम्हाला आयोग फसू शकतात. 28, 1 आणि 6 वर्ष हे लक्षात ठेवा. NMR 28, IMR 1 वर्ष आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट 6 वर्ष. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. याचं उत्तर होतं 3, 2 लाख नाही, तिथं 1 लाख आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि बदल घडवून आणण्यासाठी NGO CSR राज्य यांच्या समन्वयासाठी कोणते पोर्टल संकेतस्थळ विकसित केलं आहे. तुम्ही प्रश्न नीट वाचा, तुम्हाला खूप याचं उत्तर त्या प्रश्नामध्ये दडलेलं आहे. आपल्याला काय विचारलं, कोणते पोर्टल संकेतस्थळ विकसित केलेलं आहे असं विचारलं आपल्याला. आता बघा तुम्ही पर्याय, सर्व शिक्षा अभियान हे पोर्टल आहे का, सर्व शिक्षा अभियान ही योजना आहे, बरोबर. पर्याय क्रमांक 3 गेला. 2001 साली आलेली, 2002 साली जी अंमलबजावणी सुरू झाली, जी प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जी योजना होती सर्व शिक्षा अभियान, ही योजना
ही योजना आहे, हे संकेतस्थळ नाही. पर्याय क्रमांक 3 गेला. आता बघा पर्याय क्रमांक 1, सबका साथ सबका विकास. मला सांगा सबका साथ सबका विकास हे काय आहे? मोदी गव्हर्नमेंट, मोदीजींचं एक ॲस्पायरेशनल स्लोगन आहे ते, बरोबर. म्हणजे ते संकेतस्थळ आहे का? नाही. पर्याय क्रमांक 1 गेला. इथं बघा बरं का, आपलं पोर्टल विचारलं आहे, संकेतस्थळ विचारलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्या अनुषंगाने गेला. आता पर्याय क्रमांक 4 बघा, साक्षरता अभियान. आपल्याला सर्वांना माहिती आहे सर्व साक्षरता अभियान ही योजनाच आहे. म्हणजे साक्षरता अभियान पोर्टल आहे का? नाही. आपल्याला काय विचारलंय? पोर्टल विकसित केले आहे विचारले, संकेतस्थळ विकसित केलेलं आहे विचारले. बघा इथं बघा, हा पोर्टल विचारलेलं आहे आपल्याला, बरोबर. म्हणजे साक्षरता अभियान योजना आहे, त्यानुसार हे पर्याय क्रमांक 4 गेला. आता राहिला कोणता? शाळा सारथी. मग मला सांगा पर्याय होते शाळा सारथी उरला तर कोणता असेल? शाळा सारथी आहे. तर लक्षात असून द्या, शाळा सारथी हे जे पोर्टल आहे ना, हे शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तयार केलेलं पोर्टल आहे. मुळात म्हणजे जे पोर्टल असतात अलीकडच्या काळामध्ये शिक्षणासंदर्भात आलेले, हे पोर्टल आपण आपल्या कोर्सेसमध्ये डिस्कस केलेलेच आहेत. आणि ह्या पोर्टल्सवर मॅक्झिममली आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता असते. करंट अफेअरमध्ये आलेले पोर्टल असतील, करंट अफेअरमध्ये आलेल्या योजना असतील, ह्याच्यावर परफेक्टली करण्याची आवश्यकता आहे. आता अलीकडच्या काळामध्ये समजा राष्ट्रीय शिक्षण धोरण नव्याने आणलं आहे, नाही तर राष्ट्रीय शिक्षण धोरणावर प्रश्न येईल, मॅक्झिममली येईल म्हणजे येईलच, असं प्रिडिक्शन आपल्याला करता आलं पाहिजे. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. 2016-17 या वर्षात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत शासनाने एका वर्षाच्या कालावधीत टिंबटिंबकिमी रस्ते निर्मितीचे कार्य केले. आता ॲक्च्युली हा प्रश्न जो होता तो प्रश्न विचारलेला होता एका वेगळ्या अनुषंगाने. ह्या प्रश्न विचारण्याचं जे कारण होतं ना, ते एक वेगळ्याच अनुषंगाचं होतं आणि त्या अनुषंगाने आपला हा प्रश्न अप्रोच करायचा आहे. मला सांगा, जर तुम्ही सायकोलॉजिकलचा जर विचार केला तर मला सांगा हा प्रश्न विचारलाच का गेला? एक गोष्ट म्हणजे ह्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेने अतिशय भारी, अतिशय चांगली अशी कामगिरी केली असेल आणि ती चांगली कामगिरी केली ही ह्या पेपर सेटरच्या लक्षात आली आणि त्याच्यामुळं ह्यांनी हा प्रश्न फ्रेम केला असू शकतो. हे एक्झॅक्टली एक लक्षात आलं तरच तो इंटरेस्ट घेणार आहे ना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये किती रस्ते निर्माण झाले याच्यावर प्रश्न विचारायला, चांगल्या स्वरूपाचे किंवा जास्त प्रमाणात रस्ते निर्माण केले असेल हे आपल्याला ह्या पेपर सेटरची सायकोलॉजी तर दिसून येते. त्याच्या अनुषंगाने बघा 47,350 किलोमीटर हा पर्याय आपण चॉईस करू शकतो. उत्तराला 47,350 किलोमीटर. बरं तेही आपल्या लक्षात नाही आलं. पण मला सांगा तुम्ही, जर आपण एखाद्या वर्षामध्ये रस्त्यांची बांधणी करत असतो तर ती एक्झॅक्ट फिगर असेल का? म्हणजे 25,000, 17,500 किंवा 15,000? कोणता इंजिनियर असा पूर्णतः पट्टी लावून मेजर का नाही मला 15,000 किलोमीटरचे रस्ते बांधायचे आहे? नाही. त्याकडून 1, 2, 3, 4 अशा आकडे तरी पुढे मागं तरी होतील ना, बरोबर ना. मग एकच फिगर बघा 350 ऑड फिगर आहे. 47,350 किलोमीटर हे अनुषंगाचं उत्तर येऊन जाईल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. सर्वसाधारणपणे साथीच्या रोगांपैकी टिंबटिंब पर्सेंटेज रोग हे दूषित पाण्यामुळे होतात. तर याचं उत्तर 80% आहे. बेसिकली अशा आपल्या ज्या फॅक्ट आहेत त्या फॅक्ट अनप्रेसिडेंटली येत असतात. याचं उत्तर हे बऱ्याच जणांना जमत नाही. 80% याचं उत्तर आहे, एवढं लक्षात ठेवा. जर प्रश्न झाला तर आपल्याला त्या अनुषंगाने अप्रोच करायला पाहिजे. म्हणजे 80% जे रोग आहेत ते दूषित पाण्यामुळे होत असतात, तेवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा बेसिकली. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. 2018-19च्या बजेटमध्ये अन्न प्रक्रिया मंत्रालयाला 1,600 करोड रुपये देण्यात आले. स्टेटमेंट सेकंड बघा. 2018-19च्या बजेटमध्ये अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे बजेट दुप्पट करण्यात आले आहे. बेसिकली एक तुम्हाला सांगतो, इथं दुप्पट करण्यात आले आहे. बेसिकली अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या बजेटवरही त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न विचारण्याचा अनुषंग असाच असणार आहे का काहीतरी भारी चांगल्या प्रकारची गोष्ट ह्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाबद्दल झाली असावी, त्याच्यामुळे त्यांनी प्रश्न विचारला असेल. म्हणून मॅक्झिममली जर आपण बघितलं तर दुसरं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर असेल, कारण दुपटी प्रमाणात वाढण्याची शक्यता आहेच. अशा अनुषंगाने तुम्ही विचार करा. जर आता बेसिकली या प्रश्नाचं उत्तर कोणालाच माहीत नाही किंवा कोणी वाचले नसेल, पण आपल्याला अप्रोच करायचं आहेच ना. स्टेटमेंट सेकंड जे आहे ना ते बरोबर असेल असं अजून करा. आता मला सांगा, पहिले स्टेटमेंट बघा 1,600 करोड. एक्झॅक्ट बजेट देताना सुद्धा आपण असं 1,600, 1,400, 1,500 अशा याच्यामध्ये देऊ का? नाही. 1,625 असेल, 1,633 असेल, 1,635 असेल, असं काहीतरी फिगर असेल ती, बरोबर. म्हणजे ती सुद्धा एक्झॅक्ट फिगर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तर इलिमिट झाल्या अनुषंगाने. याचं उत्तर राहिलं फक्त विधान 2 बरोबर आहे. त्या अनुषंगाने तुम्ही हा प्रश्न अप्रोच करू शकता. बेसिकली असे प्रश्न बरेचसे जण म्हणतात की इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये येतात, पण ह्या अशा एखाद्या प्रश्नाला अप्रोच करण्यासाठी तुम्ही इकॉनॉमिक सर्व्हे वाचण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं, कारण इनपुट आउटपुट रेशो कमीच आहे ना. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन.
1994च्या कैरो परिषदेत केवळ लोकसंख्या वाढ हा मुद्दा लावून न धरता अजून खालीपैकी कोणत्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आले. आता आपल्याला प्रश्न नीट वाचायचे आहेत. प्रश्न नीट वाचले तर आपल्या लक्षात येतं का, केवळ लोकसंख्या वाढ हा मुद्दा लावून न धरता, हा शब्द त्याने इथे टाकलेला आहे. काय, केवळ लोकसंख्या वाढ हा मुद्दा लावून न धरता कोणत्या मुद्द्यास प्राधान्य देण्यात आले आहे आणि विचारलं आपल्या वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. प्रश्न नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल का, लोकसंख्या वाढ हा एक मुद्दा आहे आणि लोकसंख्या वाढीच्या अतिरिक्त दुसरा एक मुद्दा आहे का ज्याच्यावर 1994च्या कैरो परिषदेत भर टाकण्यात आला होता. बरोबर. मग तुम्हाला एक सांगतो, तुमच्या एक लक्षात येऊन जाईल का, लोकसंख्या वाढ सोडून दुसरे मुद्दे ते आभेतील. बरोबर. मग आपलं उत्तर कसं काढायचं याच्यामधलं, सिंपल विचार करायचा आहे. जर आपल्या प्रश्नामध्ये त्याने सांगितलं केवळ लोकसंख्या वाढ हा मुद्दा लावून न धरता, म्हणजे ह्या मुद्द्याच्या पलीकडे जाऊन कोणते मुद्दे याच्यामध्ये होते असं विचारायचं आहे. मग आता तुम्ही एक विचार करा फक्त सिंपलमध्ये, ह्या प्रश्नाचं स्वरूप जर तुम्ही जाणलं, तुम्हाला जर लक्षात आलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की लोकसंख्या वाढीची संदर्भात असणारे मुद्दे सोडून याचं उत्तर असेल. काय, लोकसंख्या वाढीच्या संदर्भातले सोडून मुद्दे, लोकसंख्या वाढीच्या संदर्भातले मुद्दे सोडून, काय, लोकसंख्या वाढीच्या संदर्भातले मुद्दे सोडून बाकीचे जे मुद्दे आहेत ना ते याचं उत्तर असेल. कारण लोकसंख्या वाढ हा मुद्दा आपण या प्रश्नामध्येच इन्क्लूड करून घेतलेला आहे, केवळ लोकसंख्या वाढ. आलं लक्षात. आपला अशा अनुषंगाने आता विचार करायचा. आता बघूया ABCD. आता D पर्याय बघा, लोकसंख्या आकार आणि लोकसंख्या वाढ हा ह्या लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्या आकार ह्या मुद्द्यांचा एकमेकांशी संबंध येतोच ना, म्हणजे D नसणार आहे कारण आपली लोकसंख्या वाढ सोडून काढायचं आहे. बरोबर. मग D गेला पर्याय. वरीलपैकी नाही तर चॉईस करू. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 त्यानुसार लिमिट झाला. आता आपल्याला 1 आणि 2 मध्ये चॉईस करायचा आहे. आता बघा, कुटुंब नियोजन, प्रजनन आरोग्य आणि लिंग समानता. आता बघा, कुटुंब नियोजन ह्या संकल्पनेचा संबंध लोकसंख्या वाढ ह्या मुद्द्याशी येतो. कारण जर आपण कुटुंब नियोजन जर करत असलो तर आपण लोकसंख्या वाढ नक्कीच थांबवू. म्हणजे कुटुंब नियोजन हा सुद्धा लोकसंख्या वाढी संदर्भातला मुद्दा आहे. म्हणजे ए ही चुकीचा आहे. ए चुकीचा आहे, उरला फक्त बी आणि सी. आता प्रजनन आरोग्य आणि लिंग समानता हे दोन मुद्दे जे आहेत ना ते एकमेकांसारखेच आहेत. म्हणून याचं उत्तर बी आणि सी. याचं उत्तर आहे काय, बी आणि सी. ए आणि डी आपण काय लिमिट केला, कारण आपल्याला लोकसंख्या वाढ सोडून बाकीचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहे. लोकसंख्या आकार आणि कुटुंब नियोजन ह्या ज्या दोन बाबी आहेत त्या लोकसंख्या वाढीच्या संदर्भातल्याच आहे. लक्षात ठेवा. प्रश्न नीट वाचल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल त्याला काय विचारायचं काय नाही. आता बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक आरोग्य संघटनेचे 1951 मध्ये कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट केवळ, इथं पण बघा बरं का, केवळ जन्म नियंत्रण नव्हे तर वरीलपैकी कोणते उदाहरण बरोबर आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेचे 1951 मध्ये कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट केवळ जन्म नियंत्रण नव्हे तर नको असलेले जन्म टाळणे आणि हवे असलेले जन्म होऊ देणे, बरोबर. 2 गरोदरपणातील अंतरावर नियंत्रण ठेवणे, बरोबर. आईवडिलांचे व मुलांच्या जन्मात योग्य संबंध राखणे, बरोबर. कुटुंबातील मुलांची संख्या निश्चित करणे हे होते, बरोबर. लैंगिक शिक्षण प्रदान करणे, बरोबर. आता तुम्हाला एक सिंपल सांगतो. बेसिकली असे जे प्रश्न असतात, उद्देश काय होते, वैशिष्ट्य काय होते, कार्य काय होते, अशा याच्यामध्ये आपण नेहमी बघत असतो का सकारात्मक स्टेटमेंट यामध्ये दाखवले आहेत का आणि काही प्रमोशनरी गोष्टी सांगितल्या आहेत का. आता ई पर्याय बघा तुम्ही, लैंगिक शिक्षण प्रदान करणे. आता मला सांगा, ही बाब पॉझिटिव्ह आहे आणि सकारात्मक आहे आणि आपल्याला ही गोष्ट करावीच लागेल, बरोबर. मग ती WHO प्रमोट करत असेल लैंगिक शिक्षण. जेंडर एज्युकेशन जे आहे ते जेंडर एज्युकेशन किंवा सेक्स एज्युकेशन काही म्हणा तुम्ही, ते ही जी आरोग्य संघटना आहे ती प्रमोट करतच असेल, बरोबर. मग त्यानुसार ई बरोबर आहेच. आता ई फक्त एकमेव पर्यायामध्ये आहे ते म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर आहे. अशा प्रश्नामध्ये लिमिट करू नका तुम्ही, बेसिक सांगतो करू नका, काही आवश्यकता नाही लिमिट करण्याची. आता आपण बरोबर फक्त काही महत्त्वाचे फॅक्ट आहेत WHOच्या संदर्भातल्या त्या फक्त रिकॉल करूयात. WHOची जी स्थापना आहे ती 7 एप्रिल 1948 रोजी झाली. WHOचं जे हेडक्वार्टर आहे ते जिनिव्हा येथे आहे. जिनिव्हा येथे WHOचं हेडक्वार्टर आहे. 7 एप्रिल 1948ला WHO ह्या संघटनेची स्थापना झाली. WHO ही युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. लक्षात ठेवा, काय स्पेशलाइज्ड एजन्सी आहे, ती प्रिन्सिपल एजन्सी नाही. जर आयोगाने आपल्याला प्रिन्सिपल एजन्सी आहे असं सांगितलं तर आपण ते इलिमिट करायचं. ती प्रिन्सिपल एजन्सी नाही, काय ती स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. लक्षात ठेवा, युनायटेड नेशनची.
तिचे हेडक्वार्टर जिनिव्हा इथे आहे. 7 ऑक्टोबर 1948ला तिची स्थापना झाली होती आणि त्याच दिवशी आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करतो. बरोबर. आता WHOच्या संदर्भात एक अजूनही महत्त्वाची फॅक्ट आहे, ती म्हणजे आल्मा आटा परिषद. ही आल्मा आटा परिषद जी आहे ना, ती 1978 रोजी रशिया येथे भरली होती. हे लक्षात ठेवा, कधी 1978 रोजी रशिया येथे भरली होती. ह्या आल्मा आटा परिषदेमध्ये आल्मा आटा नावाचं डिक्लेरेशन सगळ्या जगातील देशांनी स्वीकारलं आणि त्या आल्मा आटा डिक्लेरेशननुसार काय ठरवण्यात आलं होतं, 2000 पर्यंत आपण सर्वांसाठी आरोग्य हे ध्येय साध्य केलं पाहिजे. मग यातील सर्व ज्या जगातील सर्व जी लोक आहेत त्या लोकांपर्यंत आपण आरोग्याच्या सेवा पुरवल्या पाहिजेत, असं ह्या आल्मा आटा परिषदेने स्वीकारलं होतं. आणि दुसरी गोष्ट काय करण्यात येणार होती, प्राथमिक आरोग्य सेवेची जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा घडून आणण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन ह्या आल्मा आटा डिक्लेरेशनमधून दिसून येतो. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, 1948 रोजीची WHO आणि 1978 रोजीची आल्मा आटा. बाकी काही लक्षात ठेवू नका, बाकी सर्व काही गोष्टी अंदाज लावायच्या आहेत. उद्दिष्ट वगैरे काय दिलेलं आहे फक्त बस. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आणि प्रिन्सिपल एजन्सी नाही, स्पेशलाइज एजन्सी आहे, लक्षात ठेवा. आयोग आपल्या इथं कंपोज करू शकते. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन 36. याचं उत्तर बघा, याचं उत्तर वरीलपैकी बरोबर आहे. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी मानव संसाधन विकासाची कोणती उद्दिष्टे आहेत? मी याचं उत्तरही बघणार नाही, मी वरीलपैकी नाही मारेल. का ते सांगतो तुम्हाला. इथं आपल्याला विचारलं आहे चुकीचे. आणि मी नेहमी सांगतोय मानव संसाधन विकासाचा ह्या चारही बाबींशी कुठं ना कुठेतरी संबंध येऊन जात असेल. म्हणजे चारही मानव संसाधन विकासाचे उद्दिष्ट आहेतच. उद्दिष्ट, ध्येय, वैशिष्ट्य, कार्य. फक्त वाचून घ्या ते स्टेटमेंट बघा, पॉझिटिव्ह दिलेले आहेत का? सगळे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत, उत्तर मारून द्या. निगेटिव्ह स्टेटमेंट असेल इलिमिट करा, इस्टिव्ह स्टेटमेंट असेल लिमिट करा. इथं ऑल हे उद्दिष्ट आहेत, म्हणजे आपल्याला चुकीचे विचारलं आहे म्हणजे वरीलपैकी नाही उत्तराचं. तरी आपण एकदा क्रॉस व्हेरीफाय करूया. मानव संसाधनाचा महत्तम उपयोग करणे काय बघायचं, त्याला पॉझिटिव्ह आहे. सेकंड बघू, मानव संसाधनाच्या योग्यतेमध्ये वाढ करणे होणारच आहे ना. जर आपण शिक्षण आणि कौशल्य जर दिले तर त्या मानव संसाधन म्हणजे लोकांच्या योग्यतेमध्ये वाढ होईलच ना. आता सक्षम कर्मचारी व कामगार निर्माण करणे. जर आपण एखाद्या गावातील लोकांना जर आपण शिवणयंत्राचं जर कौशल्य जर पुरवलं तर तो चांगल्या प्रकारचे कपडे शिवेल, म्हणजे त्याच्या योग्यतेमध्ये सुधार होईल आणि तो चांगल्या प्रकारचा कर्मचारी वर्ग म्हणून उदयास येऊ शकतो. एखाद्या IT झालेल्या इंजिनियरला आपण C++ ज्या काही लँग्वेज असतात, C++, जावा वगैरे काय आहेत ना, ते जर आपण त्याला जर शिकवल्या तर तो चांगल्या प्रकारचा कुशल कामगार बनू शकतो. पण जर त्याला जर आपण C++, जावा शिकवलं नाही तर तो काय काम करणार आहे, प्रॅक्टिकल नॉलेज आपण त्याला देत नाही. म्हणजे हेही असेल. आता कार्यक्षम कर्मचाऱ्यांचा पुरवठा करणे, एक्झॅक्टली बरोबर. C वरून ते लक्षात येऊन जाईल. वरीलपैकी सर्व बरोबर आहे. चुकीचं विचारलं आहे गुन्ह्याचं उत्तर येईल 4, वरीलपैकी नाही, लक्षात ठेवा. आता मानव संसाधन विकासाची संकल्पना आपण रिकॉल केलीच आहे. मानव संसाधन म्हणजे लोकसंख्या, ह्या लोकसंख्येचं रूपांतरण एका कुशल, कामगारीत, ज्ञानवर्धित अशा समाजामध्ये करण्याच्या प्रक्रियेला आपण म्हणतो मानव संसाधन विकास. आणि हा समाज आपण मानवी भांडवल या नावाने ओळखला जातो. आणि ह्या मानव संसाधनाचं रूपांतरण ह्या मानवी भांडवलमध्ये करण्याच्या प्रक्रियेला आपण मानव संसाधन विकास म्हणतो असतो. एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायचं, अंदाज लावायचे. आता हे रूपांतरण कशाच्या माध्यमातून होत असतं? सामाजिक, लक्षात ठेवा बरं का, सामाजिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून. आर्थिक पायाभूत सुविधा नाही, सामाजिक पायाभूत सुविधा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. मग सामाजिक पायाभूत सुविधामध्ये काय येतात? आरोग्य येतो, शिक्षण येतो, दळणवळण येतो का? नाही, आरोग्य, शिक्षण येतो आणि कौशल्य वगैरे अशा काही बाबी आहेत त्या सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये येतात. तुम्ही इकॉनॉमीमध्ये ह्या गोष्टी शिकल्यात असाल ना, सामाजिक पायाभूत सुविधा काय असतात, आर्थिक पायाभूत सुविधा काय असतात. ह्या माध्यमातून आपण मानव संसाधनाचं रूपांतरण मानवी भांडवल ह्या भांडवलमध्ये करत असतो. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, बाकी काही लक्षात ठेवायची आवश्यकता नाही आणि अंदाज लावायचा आहे प्रश्न मागायला. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. बलवंतराय मेहता समितीने त्रिसूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायत राज कोणी संबोधले आहेत. हा प्रश्न मला वाटतं आपण कधी यापूर्वी कधीतरी डिस्कस केलेलाच आहे, तरी आपण आता फक्त बरोबर कॉल करूया. मी त्यावेळेस काय सांगितलं होतं, बलवंतराव मेहता समितीने या शिफारशी ज्या मांडल्या होत्या त्याला पंचायत राज कोणी संबोधलं होतं असं यांनी विचारलं आहे, बरोबर. आता मला सांगा, बलवंतराव मेहता यांची समिती कधीची होती? 1958 ची होती. महात्मा गांधी हा पर्याय गेला, कारण 1948 महात्माजी गांधी
यांचा मृत्यू झाला होता, बरोबर. आता गेले. आता बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि बलवंतराव मेहता. बलवंतराव मेहता यांनी ज्या शिफारशी मांडल्या त्यांना उद्बोधून कुणी पंचराज संबोधलं असं म्हटलेलं त्यांनी. म्हणजे बलवंतराव मेहता स्वतः म्हणतील का नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे गेला. आता राहिला फक्त 2 आणि 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू. आता मला सांगा कोणत्याही समितीची शिफारशी कुणासमोर मांडल्या जात असतात? कॅबिनेट समोर, म्हणजे मंत्रिमंडळासमोर. आता मंत्रिमंडळातील कोणती व्यक्ती इथे दाखवले आहेत? फक्त पंडित जवाहरलाल नेहरू. कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय होते? राष्ट्राध्यक्ष. ते मंत्रिमंडळाचे सदस्य होते का नाही? म्हणजे हा पर्याय गेला, राहिला फक्त पंडित जवाहरलाल नेहरू. आता आपण करूया बलवंतराव मेहता समितीच्या काही फॅक्ट्स महत्त्वाचे रिकॉल, फक्त बरोबर करूया. 1958 साली ही समिती स्थापन करण्यात आली होती, बलवंतराव मेहता समिती. बलवंतराव मेहताजी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, हे लक्षात असू द्या. आता ह्या बलवंतराव मेहता समितीने ज्या शिफारशी दिल्या त्या शिफारशीच्या अनुषंगाने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 ऑक्टोबर 1959 रोजी नागौर, राजस्थानमधील नागौर या जिल्ह्यापासून, राजस्थानमधील नागौर या गावातून, नागौर हे लक्षात ठेवा, नागौर या गावातून त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात केली. काय? त्रिस्तरीय, द्विस्तरीय नाही, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात केली. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला एक सांगतो बेसिकली, फक्त बलवंतराव मेहता समितीच्या काही महत्त्वाच्या शिफारशी आपण डिस्कस करूयात. पहिली शिफारस होती त्रिस्तरीय संरचना. लक्षात ठेवा बरं का, त्रिस्तरीय संरचना हा शब्द खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. त्रिस्तरीय संरचना हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. ही शिफारस त्यांनी केली होती. सेकंड, राजकीय पक्षांचा समावेश पंचायत राजामध्ये नको. ह्या अशा काही 2 ज्या शिफारशी आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. बाकीच्या आपण आपल्या लेक्चर्समध्ये रिसर्च केलेल्याच आहेत. आणि तुम्हाला GS2 फयाज सरांनी या ज्या समित्या आहेत त्या समितींच्या महत्त्वाच्या शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी सांगितल्याच आहेत. आता बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन. याचं उत्तर आलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू. आता विद्यार्थ्यांची जी कलमापन चाचणी घेतली जाते त्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधान बरोबर आहेत? बरोबर आहेत विचारलं आपल्याला. कलमापन चाचणी घेतली जाते म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते, बरोबर. प्रामुख्याने 10वीत असलेल्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेतली जाते. 10वी नंतर बोर्डाची परीक्षा असतेच ना, म्हणजे हे बरोबर आहे, बरोबर. आता स्टेटमेंट ए बरोबर आहे म्हटलं काय, पर्याय क्रमांक 2 लिमिट झाला. खाली बघत राहायचं लगेच. स्टेटमेंट ए बरोबर तर मग स्टेटमेंट ए असणार कोणत्या पर्यायात नाही ते लिमिट करायचं, बरोबर. तुमच्या लक्षात झालं नाही. आता विद्यार्थ्याला करिअर कोणत्या क्षेत्रात करायचे आहे याचे मार्गदर्शन करते, बरोबर आहे. जर आपण त्याची कलमापन चाचणी घेतली आणि जर तो सायन्समध्ये चांगला असेल तर त्याला आपण इंजिनिअरिंगकडे पाठवणार आहोत. तो जर इतिहासामध्ये चांगला असेल तर त्याला आपण आर्टकडे पाठवणार आहोत. ब पण बरोबर आहे. सी बघा, विद्यार्थ्यांच्या क्षमता नेमका कोणत्या अभ्यासक्रमात आहे ते समजते. आताच मी सांगितलं तुम्हाला समजून, हे पण बरोबर आहे. विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता आणि विकास यावर लक्ष केंद्रित करते. केंद्रित करणे, प्रोत्साहित करणे, सुधारणा करणे, मदत करणे, ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या पॉझिटिव्ह असतात, बरोबर असतात. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. इथेही आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही. तोच आपला जनरल जो फंडा आहे तो इथं वापरायचा आपल्याला. ऑल ऑफ द अबव चॉईस करण्याचा, लिमिट करायचं नाही. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. प्रामुख्याने कोणते मानव संसाधन विकास मंत्रालयाचे उद्देश आहेत? आता नीट बघूया. आता बेसिकली इथं आपल्याला ऑल ऑफ द अबव उत्तर दिलेलं नाही, बरोबर आहे विचारलं आहे ना. इथं आपल्याला वरीलपैकी पर्याय सर्व हा पर्याय दिलेला नाही. बघा तुम्ही नीट, त्याच्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल का वरीलपैकी सर्व हा पर्याय जर दिलेला नाही तर वरीलपैकी सर्व जर हा पर्याय जर आपल्याला इथं दिलेला नाही तर आपल्याला एक लिमिट करायचं हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता आपण बघूयात पर्याय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवणे असणारच आहे ना. 1968चं, 1986चं आणि अलीकडचं 2000चं धोरण, 2020चं धोरण हे या मानव संसाधन विकास मंत्रालयाने स्वीकारलं होतं. स्टेटमेंट ए बरोबर आहे, सगळीकडे दिलेलं आहे. शैक्षणिक संस्थांचा दर्जा सुधारणे. मिनिस्ट्री ऑफ HLDच्या अंतर्गत 2 विभाग आहेत. आपल्याला आपण बघितलं होतं. पहिलं म्हणजे शिक्षण व साक्षरता विभाग आणि दुसरं म्हणजे उच्च शिक्षण विभाग. मग मला सांगा हे विभाग त्यांच्या विभागांच्या दर्जा सुधारण्यासाठी काम करत असणार आहेत. स्टेटमेंट बी बरोबर आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शिक्षणातील टक्का वाढवणे त्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या भरपूर काही योजना आहेत. सर्व शिक्षा अभियान आहेत, RMSA आहेत, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आहे, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहे, परत प्री मेरिट आणि पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप स्कीम आहे, राजीव गांधी फेलोशिप स्कीम आहे, सगळ्या स्कीम आहेत. म्हणजे 3ही बरोबर आहे. आता चौथं बघू, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे सहकार्य घेणे. आणि डी बघा, ABC आले बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 गेला. आता काय राहिलं? पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 बाकी. 1, 2 आणि गेला ना, आता 3 आणि 4 मध्ये व्हायचं आहे. आता आपल्याला D आणि E पैकी एक चॉईस करायचं. आपल्याला हे लक्षात आलं. आता नीट बघतो मी पर्याय.
आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे सहकार्य घेणे, हा मुद्दा पॉझिटिव्ह आहे, हा बरोबर असेल. पण तरी आपण हे बघूया. माध्यमिक शिक्षणासाठी फेलोशिप प्रदान करणे, हा मिनिस्टर ऑफ एज्युकेशन फेलोशिप प्रदान करते, आताच मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे ही बरोबर असेल असं आपल्याला वाटतं. मग आता डी ही बरोबर आहे, ही बरोबर आहे, मग याचं उत्तर वरीलपैकी सर्व आलं पाहिजे असं तुम्हाला वाटेल ना. पण वरीलपैकी सर्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे काय नाही. म्हणजे आपल्याला डी आणि पैकी एकतरी एलिमिनेट करायचं आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आता आपण नीट डी आणि ई पर्याय जे आहेत ना ते पूर्ण कॉन्सन्ट्रेशन देऊन नीट वाचू. ई पर्याय नीट वाचा. माध्यमिक शिक्षणासाठी फेलोशिप प्रदान करणे. आता तुम्ही मला सांगा, फेलोशिप आपण कशासाठी प्रदान करत असतो? PhD घेण्यासाठी, डॉक्टरेट पदवी आपण घेण्यासाठी फेलोशिप प्रदान करत असतो. मग मला सांगा, माध्यमिक शिक्षणासाठी फेलोशिप प्रदान केली जात असेल का? नाही. स्टेटमेंट ही चुकीचं टाकलेलं आहे त्यांनी. इथं त्यांनी उच्च शिक्षणासाठी फेलोशिप प्रदान करणे हा शब्द असतो, हा शब्द असणं आवश्यक होतं, म्हणून स्टेटमेंट ही चुकीचं आहे. स्टेटमेंट ही चुकीचं आहे. आलं ABCD बरोबर. आणि स्टेटमेंट डी तर बरोबरच आहे ना. आपली मिनिस्टर ऑफ एज्युकेशन बाकीच्या देशांबरोबर काही करार वगैरे करत आहेस ना, करार वगैरे तर करत आहेस ना. केरळ बरोबर, याच्याबरोबर केला आहे, जर्मनी बरोबर वगैरे केला आहे, पुन्हा आपल्या युनेस्को बरोबर काही करार केले आहेत, ते तर करार करतच आहेत ना. म्हणजे डी ही बरोबर असेल. ई का बरोबर नाही, कारण माध्यमिक शिक्षणासाठी आपण स्कॉलरशिप देत असतो, शिष्यवृत्ती देत असतो, फेलोशिप देत नाही. त्या अनुषंगाने स्टेटमेंट ही चुकीचं आहे, लक्षात ठेवा. तिथं उच्च शिक्षण असा होतं पाहिजे होता, तर ते स्टेटमेंट बरोबर आलं असतं. त्या अनुषंगाने आपल्याला ते स्टेटमेंट चुकारतं, हे लक्षात ठेवा. याचं उत्तर काय आलं मग? पर्याय क्रमांक 4 ABCD, E आणि ई विधान बरोबर आहे, हे आलं उत्तर. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. स्वच्छता मोहीम सुरू झाल्यानंतर त्याला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याने ग्रामीण भागात स्वच्छतेच्या सुविधा पोहोचण्याच्या प्रमाण 42% किती वाढ झाली? आता हाही प्रश्न आपण डिस्कस केलेलाच आहे जुना. याचं उत्तर डायरेक्ट 63 आहे. कारण आपल्याला काय करायची? ऑड फिगर चॉईस करायची. 50, 60 आणि 55 5च्या पटीतलं फिगर आहे. एक्झॅक्ट फिगर याचं उत्तर असू शकत नाही ना, 63 उत्तर याचं. आणि मी तुम्हाला सांगतो बेसिकली, स्वच्छ भारत मोहीम सुरू झाली ना, स्वच्छ भारत मोहीम सुरू झाल्यानंतर आहे ना, लक्षात ठेवा बरं का, स्वच्छ भारत मोहीम सुरू झाल्यानंतर ना स्वच्छता सुविधा पोहोचवण्याच्या प्रमाणामध्ये ना 67% वाढ झाली होती. लक्षात ठेवा, किती? 67% वाढ झाली होती. आणि 67% वाढ झाली होती. फक्त वाढ किती टक्क्याने झालेली? 67% वाढ झालेली बघा. आता 67% वाढ झालेली म्हणजे काय? आता जुनं 42%, जुने ज्या सुविधा आहेत ना त्या 42% आहेत, त्याच्यामध्ये 67% वाढ झाली. म्हणजे 42-67% म्हणजे किती? 42 × 2/3 म्हणजे काय? 42 × 2 67% ना, 21 बरोबर. 42 × 2/3. मग त्या अनुषंगाने तुम्ही 42 मध्ये 21 ॲड करा, तुमचं उत्तर येऊन जाईल 63. हे लक्षात ठेवा, 203 पटीने याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि ॲसिड हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांच्या पुनर्वसन व अर्थसहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे? आता जर तुम्ही नीट पर्याय जर वाचले तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इथे विचारलं आहे बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांच्या पुनर्वसन व अर्थसहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे, असं ह्या पर्यायामध्ये सांगितले. आता सर्वांना माहिती आहेच ती योजना, पण ज्याला माहीत नाही त्यासाठी सांगतो. आपण नेहमी ह्या कंटेंटच्या अनुषंगाने उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो, जर आपल्याला माहीत नसेल तर. आता बघा, जीवनोन्नती योजना, ह्या योजनेचा अप्रोच काय असणार आहे? रोजगार पुरवणे किंवा जीवनाची सुविधा पुरवणे हा असणार आहे, बरोबर. रोजगार सुविधा किंवा जीवनाची सुविधा पुरवणे हा असणार आहे. त्यानुसार तुम्ही पर्याय क्रमांक 4 निवड करू शकता. जीवनाची सुविधा पुरवणे हा असणार आहे. काय झाला? पर्याय क्रमांक 4 केला म्हणजे याचा स्कोपच तो नसेल. आता बघा, माझी कन्या भाग्यश्री योजना. आता इथं कन्या हा शब्द दिलेला आहे आणि आपल्याला विचारले बालकांवरील. बालकांमध्ये फक्त कन्या येत नाही, पुरुष पण येतात, लहान मुले पण येतात. म्हणजे ही योजना लिमिटेड आहे, फक्त कन्यांसाठी असणारी. आणि जर स्कोप तुम्हाला माहितीच आहे माझी कन्या भाग्यश्री योजनेचा, बरोबर ना. त्यावरून पर्याय क्रमांक 1 केला. आता बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, ती सुद्धा लहान मुलींसाठीचीच योजना आहे. बेटी ह्या शब्दावरून लक्षात येईल. त्याच्यामध्ये मुलं इन्क्लूड होतात का नाही होत? आपल्या इथं लैंगिकाच्या बालकांवर विचारलं आहे, म्हणजे मुली आणि प्लस मुली या दोघांवरील विचारलेलं आहे ना. म्हणजे
1 आणि 2 ज्या होत्या त्या लिमिटेड झाल्या, फक्त मुलींपुरत्याच मर्यादित राहिलेल्या योजना आहेत, त्या मुलांसाठीच्या नाहीच. आणि आपल्याला बालकांवरील म्हणजे मुले प्लस मुली मिळून असणारी योजना आपल्याला शोधायची राहिली फक्त एक मनोधरी योजना. याचं उत्तर आहे 3 मनोधरी योजना. त्या अनुषंगाने तुम्ही ह्या प्रश्नाला अप्रोच करू शकता. ज्याला माहीत नाही ज्याला माहीत आहे त्याला डायरेक्टली मनोधरी योजना उत्तर मारायचं आणि चाललं जायचं पुढं, वेळ वाचायचा आपला. पण एखाद्याला माहीतच नसेल तर तो अशा प्रकारे हे अप्रोच करू शकतो क्वेश्चनला. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. बाकीच्या योजना आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ वगैरे, आपण त्या आपल्या लेक्चर्समध्ये कव्हर केलेल्याच आहेत. 42 बघू. 15 ऑगस्ट 1979 रोजी सुरू केलेल्या युवकांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? दारिद्र्य रेषेखाली 18 ते 35 वयोगटातील युवक पात्र, SC/ST प्रवर्गामध्ये समावेश असलेली व्यक्ती पात्र, राष्ट्रीय प्रौढ शिक्षण योजनेचा 9 महिन्याचा अभ्यास पूर्ण केलेली व्यक्ती पात्र, पारंपरिक कौशल्य असणाऱ्या कुटुंबातील युवकांना कोणतेही शैक्षणिक अट नाही. आपलं उत्तर करायचं आहे चॉईस. बेसिकली लक्षात ठेवा ही योजना कशी आहे, ग्रामीण युवकांसाठी आहे. युवक गटामध्ये कोण येतात? तुम्ही मला वाटतं 1988 धोरण शिकला असाल, त्याच्यामध्ये 1988चं जे विवाह धोरण होतं त्यामध्ये जे 18 ते 35 वयोगट होता, त्या 18 ते 35 वयोगटाला आपण युवक म्हणायचो, बरोबर. म्हणजे त्यावेळेस 18 ते 35 वयोगट ही युवकांची संकल्पना होती, म्हणजे एक बरोबर असणार आहे. आणि दारिद्र्य रेषेखालील घटकांसाठीची योजना टार्गेट केली असेल, बरोबर, म्हणजे हे बरोबर असेल. आता पर्याय क्रमांक 2 बघा, SC/STचा. मला सांगा SC/STला वगळून ही योजना आपण आणलेली असेल का? नाही, म्हणजे दोन्ही बरोबर असेल. आता A आणि B एकत्र असणारा पर्याय कोणता आहे? फक्त पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. आता आपल्याला चॉईस करायचं C आणि D बघायचं आहे. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण योजनेचा 9 महिन्याचा अभ्यास पूर्ण केलेली व्यक्ती पात्र, त्यांनाही अपत्र आपण केलेलं नसेल बघा. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण योजना कधी आणली होती? 1978 रोजी. तर 1978 रोजी आणलेल्या ह्या योजनेतून आपण 18 ते 35 वर्ष कार्यगटातील युवकांना साक्षर करणार होतो. मग आता जर 18 ते 35 कार्यगट वय तिथं दिलेलं आहे आणि साक्षर आपण त्या कार्यगटातील व्यक्तीला केलेला आहे, तर मग त्यांना आपण इथं पात्रच ठरवणार होतो, बरोबर. म्हणजे C बरोबर असेल. मग याचं उत्तर आलं 4. आता तुमच्या लक्षात आलं असेल का Dमध्ये शैक्षणिक अट नाही हा शब्द का टाकला आहे त्यांनी? शैक्षणिक अट नाही हा शब्द का टाकला असावा? तर पारंपरिक कौशल्य असणारे जे व्यक्ती घरातील जे मुलं आहेत, युवक आहेत, त्यांना मुळात म्हणजे त्यांच्या व्यवसायामुळेच त्याच्याबद्दलचं नॉलेज आलेलं असतं. तुम्ही एखाद्या सुतारांच्या घरी जा, एखाद्या सुतार समाजातील व्यक्तीच्या घरी जा, त्याच्यातील मुलांना ते सुतार कामाचं थोडंफार नॉलेज आलेलं असतं. त्याच्या अनुषंगाने D असेल का बुवा त्यांना थोडंफार नॉलेज आहे, मग आपल्याला त्यांना शैक्षणिक अट टाकण्याची आवश्यकता काय? त्याच्यावरून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर होऊन जाईल. आपण ट्रायसेम योजना शिकलोच होतो. ट्रायसेम काय आहे, त्या बाकीच्या सगळ्या योजना त्या आपण सगळ्या शिकलेच होतो. आपण त्या बघितल्याच आहे. आपल्याला आता बघण्याची इथं आवश्यकता आहे. त्या आपण याद्वारे कॉलेज केल्या होत्या. 1978 रोजीची ट्रायसेम, 1991 रोजीची ट्रायसेम, 1980 रोजीची NRLM नॅशनल रुरल मिशन, 1980ची पुन्हा IRDP, अशा काही होतात ना योजना. 1982ची परत डिकरा DWCRA, 1988ची परत मिलेनियम वेल स्कीम, 1993ची परत हे सितारा, 1997ची गंगा कल्याण योजना. ह्या सगळ्या योजना एकत्र आल्या आणि सुवर्ण जयंती ग्रामीण रोजगार योजना आणली. काहीतरी आहे ना ते ग्राम स्वरोजगार योजना काहीतरी वगैरे होत्या, त्या आपण बघितलं होतं, बरोबर. हाशिम समितीच्या अनुषंगाने या सगळ्या योजना एकत्र करण्यात आल्या आणि 1999 साली आपण सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आणली होती. त्याच्यानंतर मग आता पुनरुच्चार करून त्याचे नॅशनल रुरल ॲडमिशन झालेलं आहे, आपण हेही बघितलं होतं. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. देवदासींच्या उदरनिर्वाहाकरिता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे? तुम्हाला नीट हा प्रश्न जर तुम्ही नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल का इथं निर्वाह हा शब्द आहे आणि ते निर्वाह शब्दाच्या अनुषंगाने इथंही निर्वाह शब्द आहे. तर तुम्हाला उत्तराकडे जायचं आहे. डायरेक्टली तुम्ही उत्तर चॉईस करशाल पर्याय क्रमांक 4 निर्वाह अनुदान योजना. ह्या एका ॲप्रोचच्या माध्यमातून तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आता तुम्हाला अप्लाय करायचा आहे दुसरा ॲप्रोच. बघूया आपण तो ॲप्रोच काय. तुम्ही इथं जर नीट वाचलं तर आपल्याला 2 शब्द लक्षात येतात. उदरनिर्वाह हा एक शब्द आणि महाराष्ट्र शासन हा एक शब्द. आता बघा पर्याय क्रमांक 2 राज्यगृह योजना. गृह या शब्दावर लक्षात येईल का ही घर बांधण्यासाठीची योजना असेल राज्य सरकारची. पर्याय 2 इलिमिट झाला. पर्याय क्रमांक 3 बघा मातृत्व सहयोग योजना. जर तुम्ही विचार केला आणि जर तुम्ही सायंटिफिक नॉलेज थोडंफार इथे अप्लाय करण्याचा प्रयत्न जर केला तर देवदासी या माता नसतील. याच्या अनुषंगाने पर्याय क्रमांक 3 ही तुम्ही इलिमिट करू शकता. राहिला फक्त पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. त्यांची तुलना करा. तुमच्या लक्षात येईल
तुलना जर तुम्ही केली तर लक्षात येईल का उदरनिर्वाहाकरिता विचारला आहे, तर तुम्ही बेसिकली डायरेक्टली निर्वाह अनुदान योजना ह्या पर्यायाला क्लिक करशाल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि जर तुम्हाला माहिती असेल का स्वधार योजना ही जी आहे ती 2001 साली केंद्र सरकारने आणलेली योजना आहे, म्हणजे ही केंद्र सरकारची योजना आहे. हे जर तुमच्या लक्षात आला, तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही पर्याय क्रमांक 1 त्या माध्यमातून एलिमिनेट करता. मुळात म्हणजे पर्याय क्रमांक 3 जी आहे ना ती सुद्धा योजना केंद्र सरकारची आहे. मातृत्व सोय योजना 2010ची इंदिरा गांधी मातृत्व सोय योजना, तिचं पुनर्विलोकन 2016 साली प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. हे आपण बघितलं होतं बरोबर. 5,000 कॅश ट्रान्सफर आता 6,000 केलेले आहेत. बेसिकली 5,000 ह्या योजनेचे आणि 1,000 जननी सुरक्षा योजनेचे. हे आपण मागच्या PYQच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलंच होतं. याचं उत्तर काय आहे? निर्वाह अनुदान योजना. ह्या अनुषंगाने तुम्ही ह्या क्वेश्चनला अप्रोच करू शकता. बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन 44. खालीलपैकी कोणते हक्क अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्यता अधिनियम 2006 या अंतर्गत आदिवासींना देण्यात आलेले आहेत? व्यावसायिक मर्यादेपर्यंत वन क्षेत्रातील जमिनीची मशागत करण्याचा अधिकार. बेसिकली व्यावसायिक मर्यादेपर्यंत हा शब्द खूप महत्त्वाचा आहे इथं. म्हणजे काही प्रमाणात जर आपण बघितलं तर वनक्षेत्राचं संवर्धन टिकून ठेवून आपण त्यांना हे जमिनीची मशागत करण्याचे अधिकार दिले आहेत. म्हणजे राज्य सरकार केंद्र सरकारचा जो अधिनियम आहे हा फॉरेस्ट राईट्स ॲक्ट 2006 या अंतर्गत आपण ती काळजी घेतलीच असणार आहे बरोबर. म्हणजे स्टेटमेंट हे बरोबरच असेल. जर आपण जनरली जर कायद्याच्या सायकोलॉजीचा जर विचार केला तर म्हणजे आपण त्यांना मशागतीचे अधिकार दिलेच असणार आहेत, कारण आपण त्यांचे उपजीविकेचे अधिकार नाही बुडवून घेऊ शकत. आणि त्याचबरोबर आपल्याला वन संवर्धन पण करायचं आहे. वन संवर्धन जर करायचं आहे तर आपण मग त्यांच्यावर काहीतरी मर्यादा टाकायची. तर मर्यादा कोणती? व्यावसायिक मर्यादा. म्हणजे बरोबर आहे स्टेटमेंट आहे. आता स्टेटमेंट बघा, किरकोळ वनोपज उत्पादनाची मालकी संकलन वापर व विल्हेवाट लावण्याचा अधिकार. इथं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. किरकोळ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. किरकोळ वनोपज मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. ह्या मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. एकच लक्षात ठेवा मी फॉरेस्ट राईट ॲक्टबद्दल. मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस जे आहे म्हणजे किरकोळ वनोपज जे आहे त्याच्याच उत्पादनाची आणि त्याच्याच विक्रीची जी परवानगी आहे ना ती ह्या लोकांना दिली जाते. फॉरेस्ट राईट ॲक्ट अंतर्गत कव्हर होणार आहे. हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं फक्त, बाकी काहीच लक्षात ठेवायचं नाही. किरकोळ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. ते जर मेजर म्हटलं असं ना तर हे स्टेटमेंट चुकीचं झालं असतं. काय मेजर जर म्हटलं असं ना मेजर, इथं आता इंग्लिशमध्ये बघा तुम्ही मेजर, किरकोळ नाही. मेजर जर म्हटलं असं तर ते स्टेटमेंट आपल्याला एलिमिट करावं लागलं असतं, पण आता इथं आपल्याला एलिमिट करावं लागणार नाही. हे स्टेटमेंट बरोबर आहे, लक्षात ठेवा. किरकोळ वनोपज उत्पादन जे आहे ना त्याचा अधिकार फक्त या फॉरेस्ट राईट्स ड्वेलर्स लोकांना दिलेला आहे. मेजर याचा नाही, हे लक्षात ठेवायचं. इथं तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा. मेजर आलं तर तुम्हाला लिमिट करायचं आहे, बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता बघा आपण वनक्षेत्राच्या आत राहण्याचा अधिकार. बेसिकली जर तुम्ही धारणी वगैरे एरियामध्ये जर गेला असाल, सीमाडोहा वगैरे जर तुम्ही फिरला असाल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल का सीमाडोहा हा एरिया तर कोर एरिया आहे आणि ह्या कोर एरियामध्ये सुद्धा लोक राहतात. म्हणजे त्यांना वनक्षेत्राच्या आत राहण्याचा अधिकार दिला आहे. तुम्ही तुमच्या ह्या नॉलेजचं फिरण्याच्या नॉलेजचं ॲप्लिकेशन इथं अप्लाय करू शकता आणि तुम्हाला स्टेटमेंट सी बरोबर करता येईल. आणि स्टेटमेंट सी जर बरोबर केलं तर तुमच्या लक्षात येईल का इथं आपला पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. आता बघूया, पारंपरिक पशुचाराईसारख्या रूढीन्याय प्रथा सुरू ठेवण्याचा अधिकार. आता बेसिकली लक्षात ठेवा, तुम्हाला एक सांगतो, हेही स्टेटमेंट बरोबर आहे. पण पारंपरिक पशुचाराईसारख्या रूढीन्याय प्रथा सुरू ठेवण्याचा अधिकार आहे, पण त्या अधिकारांमुळं कोणत्याही प्रकारचं वनक्षेत्राची हानी नको व्हायला असं त्या अधिनियमामध्ये सांगता आलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहेत? 1985 आंतरराष्ट्रीय युवा म्हणून घोषित करण्यात आले. 1986 राष्ट्रीय युवक धोरण कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर देते. युवक कल्याण कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचा समावेश होतो. हा जो प्रश्न आहे ना तो प्रश्न कॅन्सल केला आहे आयोगाने, लक्षात ठेवा बरं का. आता तुम्हाला अजून एक सांगतोय आपले ॲप्रोच. युवक कल्याण कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचा समावेश होतो, हे बरोबर आहे. बरोबर आहे ना, राष्ट्रीय सेवा योजनेचा समावेश होणारच आहे युवक कल्याण कार्यक्रमात, कारण युवकासंदर्भातले असणार हा NSS प्रोग्राम आहे ना, नॅशनल सर्व्हिस स्कीम. नॉट मी बट यू,
हे ज्या योजनेचं उद्दिष्ट आहे. नॉट मी बट यू. नॉट मी बट यू ह्या स्लोगनने अस्मिताची ही योजना जी आहे ती युवकांबद्दलची आहे. म्हणजे युवक कल्याण कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचा समावेश होणारच आहे. बरोबर, एक्झॅक्टली. मग पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे तर मग काय केला, फक्त 2 केला. आता बघा नीट, पर्याय क्रमांक बी बघा. 1986चे राष्ट्रीय युवा धोरण कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर देते. 1986 युवा धोरण जे होतं ना भारतातलं पहिलं, ते 1986 साली आपण ॲक्सेप्ट नव्हतं केलं, 1988 साली ॲक्सेप्ट केलं होतं. 1988 साली भारताने पहिलं युवा धोरण स्वीकारलं. ते कोणत्या, राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या वर्षी, म्हणजे बी गेला. 1988 साली भारताने पहिलं राष्ट्रीय युवा धोरण स्वीकारलं, राष्ट्रीय साक्षरता मिशन ज्या वर्षी आपण आणलेलं होतं त्या वर्षी, त्याच्यावरून स्टेटमेंट बी गेला. स्टेटमेंट बी गेला तर आपल्याला असा फक्त एकच पर्याय उरतो, फक्त सी. पण 1985 आंतरराष्ट्रीय युवा वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं, हे स्टेटमेंट बरोबर आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ए आणि सी याचं उत्तर ॲक्च्युली ए व सी पाहिजे होतं, पण इथं ए व सी असा एकही पर्याय नाही. त्याच्यामुळे हा जो क्वेश्चन आहे ना, हा आयोगाने कॅन्सल केलेला आहे, रद्द केला, लक्षात ठेवा बरं का. त्याच्यामुळे हा क्वेश्चन आयोगाने रद्द केला. याचं उत्तर ए व सी पाहिजे होतं. एक तुम्हाला सांगतो मी, बेसिकली युवा धोरण जे आहे ना, भारताने पहिलं युवा धोरण जे आहे ना ते 1988 साली स्वीकारलं होतं, ज्याच्यामध्ये 18 ते 35 वर्ष वयोगट जो आहे त्या वयोगटाला आपण युवा म्हणून घोषित केलं होतं, लक्षात ठेवा. नंतर जे युवा धोरण आहे ना ते भारताने 2003 साली स्वीकारलं. हे खूप महत्त्वाचं आहे. 1988 2003 साली नंतरचं युवा धोरण भारताने स्वीकारलं, ज्याच्यामध्ये आपण 13 ते 35 या वर्ष वयोगटातील युवकांना युवा म्हणून घोषित केलेलं, लक्षात ठेवा. आणि आताचं अलीकडचं जे युवा धोरण आहे ना ते आपण 2014 साली स्वीकारलेलं आहे. यात तुम्ही फक्त क्रॉस व्हेरिफाय करून घ्या. 2014 साली स्वीकारलं आहे. त्याच्यामध्ये आपण 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवकांना आपण युवा म्हणून घोषित केलेलं, लक्षात ठेवा. 15 ते 29, 18 ते 35, 13 ते 35 आणि 15 ते 29, लक्षात ठेवा. एवढंच पद लक्षात ठेवायचं तुम्हाला. 15 ते 29 2014चं अलीकडचं युवा धोरण आहे. 1988चं पहिलं, 2003चं दुसरं, 2014चं तिसरं. 1988 18 ते 35 वर्ष काय गट, 2003 नुसार 13 ते 35 आणि 2014 नुसार 15 ते 29. बस एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काहीच लक्षात ठेवायचं नाही. नका ठेवूही नका. आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम आपण डिस्कस केलेलीच आहे जुने, पण तरी एकदा आपण फक्त बरोबर इक्वल फॅक्ट करूया. महात्मा गांधींच्या 100व्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर 1969 रोजी नॅशनल सर्व्हिस स्कीम नावाची योजना भारत सरकारने आणली, जी की युवकांच्या सेवेतून शिक्षण या बाबीवर भर देते. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, सेवेतून शिक्षण. तुम्हाला NSS योजना डिटेलमध्ये सांगण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही ग्रॅज्युएशनच्या आत NSS योजनेबद्दल त्याच्यातून माहिती घेतलीच असेल. सेवेतून शिक्षण या वर भर देते, लक्षात ठेवा. फक्त सेवेतून शिक्षण हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, भर देते. आणि ह्या योजनेचं फक्त स्लोगन लक्षात ठेवा, नॉट मी बट फॉर यू. नॉट मी बट फॉर यू, नॉट मी बट यू आहे असं. नॉट मी बट यू, नॉट मी बट फॉर यू नाही, नॉट मी बट यू म्हणजे मी नाही पण तुम्ही, असे योजनेचं स्लोगन आहे. फक्त तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. आता आपलं नेक्स्ट क्वेश्चन अप्रोच करायचा आहे. मूल्य शिक्षणाचे महत्त्व. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? व्यक्तीचे चारित्र्य घडवण्यासाठी, बी वृत्ती विकासासाठी, सी मानवी वर्तनाला नवी वळण देण्यासाठी, डी विविध असलेल्या देशात राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? आपल्या बेसिकली याने चुकीचे आहेत विचारलेले. आता मी ज्यावेळेस तुम्हाला सांगतो मूल्य शिक्षण म्हणजे काय, मूल्य शिक्षण हे पर्सन बेस्ड असतात, म्हणजे व्यक्ती सापेक्ष हे शिक्षण असतं, बरोबर. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये आपण मूल्य कसे रुजू शकतो त्यासाठी दिले जाणारं जे शिक्षण आहे ते मूल्य शिक्षण आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही आहात, तुम्हाला प्रामाणिक कसं बनवता येईल, तुम्हाला कार्यक्षम कसं बनवता येईल, तुमच्यामध्ये सचोटी, कार्यक्षमता, संवेदनशीलता हे गुण कसे आत्मसात करता येतील, यासाठी तुम्हाला जे शिक्षण दिलं जाईल त्याला आपण मूल्य शिक्षण म्हणणार आहे. मग मला सांगा, तुम्ही पर्याय क्रमांक डी बघा, विविध असलेल्या देशात राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी. आता इथं व्यक्तीचा संबंध येतो का? नाही येत ना, नाही येत ना, म्हणजे डी चुकीचं आहे. आता डी चुकीचं कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे? याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे, म्हणजे 3 आणि 4 मध्ये दिलेलं आहे. आता बघा आपण बाकीचे पर्याय जाऊन जातात, तुम्हाला डी बद्दलही कन्फ्युजन आहे. पहिला पर्याय बघा, व्यक्तीचे चारित्र्य घडवण्यासाठी, आणि बी बघा वृत्ती विकासासाठी. आता मला सांगा, पर्याय ए आणि पर्याय बी मध्ये काही फरक आहे का? पर्याय स्टेटमेंट ए जे आहे, स्टेटमेंट बी हे याच्यामध्ये काही फरक तुम्हाला जाणवतो का? नाही. व्यक्तीचे चारित्र्य घडवणे आणि व्यक्तीचा वृत्ती विकास करणे ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत ना, एकच आहेत तुम्हाला. म्हणजे मग मला सांगा, ए आणि बी ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहे म्हणजे काय? ए आणि बी एकतर बरोबर असतील किंवा ए आणि बी एकतर चुकीचे असतील.
ए आणि बी एकतर बरोबर असतील, ए आणि बी एकतर चुकीचे असतील, असं असेल. मग आणि ए आता समजा आपल्याला काय शोधायचे, चुकीचं आहे शोधायचे, म्हणजे आपल्याला ए आणि बी चुकीचं आहेत हे शोधा, हे जर हे उत्तर असं आपल्याला अपेक्षित वाटलं म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 पण ठेवला. आता एलिमेंट कोण झाला, पर्याय क्रमांक 1 एलिमेंट झाला. राहिला कोणता आता 2, 3, 4. आता बघा सी, मानवी वर्तनाला नवीन वळण देण्यासाठी, आणि डी बघा वित्त असेल देशात राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी. आता बेसिकली मी तुम्हाला सांगितलं मूल्य शिक्षण म्हणजे काय, व्यक्तीमध्ये आपण मूल्य विकसित करत असतो. मूल्य विकसित करत असतो म्हणजे काय, त्याचं चारित्र्य घडतो असतो. म्हणजे ए बेसिकली बरोबर आहे, ए बेसिकली बरोबर आहे, तर मग काय हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, आपल्याला चुकीचं विचारलं आहे, म्हणजे राहिला फक्त सी आणि डी, ज्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, सी आणि डी. तुम्ही तुमच्या फक्त सस्विवेक बुद्धीच्या अनुषंगाने हा पर्याय आपल्याला अप्रोच करायचा आहे. मूल्य शिक्षण ही संकल्पना तुम्हाला फक्त माहीत पाहिजे. जसं आपण मानव संसाधन विकासासंदर्भातले प्रश्न अप्रोच करतो फक्त संकल्पनांच्या बेसिसवर, तेच तुम्हाला हे मूल्य शिक्षणावरचे प्रश्न अप्रोच करताना ह्या संकल्पना तुम्हाला परफेक्टली माहीत पाहिजे. मूल्य शिक्षण म्हणजे काय, फक्त मानवामध्ये मूल्य विकसित करण्यासाठी आपण जे शिक्षण देतो त्याला मूल्य शिक्षण असे म्हणतात. हेच तुम्हाला फक्त इथं माहिती असणं आवश्यक आहे. बाकी तुम्हाला इथं काही एक माहिती असण्याची आवश्यकता नाही, फक्त आणि फक्त तेवढंच माहीत पाहिजे. वरीलपैकी उदाहरणे कोणती चुकीची आहेत हे विचारलं आहे, त्याच्यानुसार पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येऊन जाईल. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या सुविधा अस्मिता या महिला व मुलींसाठी सुरू केलेल्या योजनेत पुरवल्या आहेत. महिला व मुलींसाठी सुरू केलेल्या योजनेत पुरवल्या आहेत असं आपल्याला इथे विचारलं आहे. आपण बघूया पर्याय. स्टेटमेंट हे बघा, शिष्यवृत्ती. मला सांगा शिष्यवृत्तीची गरज, जर शिष्यवृत्तीची गरज महिलांना आहे का नाही, म्हणजे स्टेटमेंट हे चुकीचं आहे. स्टेटमेंट चुकीचं आहे म्हणजे काय, पर्याय क्रमांक 3 एलिमेंट झाला, पर्याय क्रमांक 1 एलिमेंट झाला. बघूया आता बी, सॅनिटरी नॅपकिन. सॅनिटरी नॅपकिनची आवश्यकता दोघींनाही आहे, म्हणजे महिलांनाही आहे आणि मुलींनाही आहे, असा एकमेव पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. आता बघा पर्याय क्रमांक सी, स्टेटमेंट सी बघा, व्यवसाय करता बिनव्याजी कर्ज. मला सांगा व्यवसाय करता बिनव्याजी कर्जाची आवश्यकता मुलींना आहे का, आपण मुलींना कर्ज देऊ का, नाही देणार, म्हणजे स्टेटमेंट सी चुकीचं आहे. स्टेटमेंट सी चुकीचं आहे, ॲक्च्युली एलिमेंट झालेला आहे. आता बघा डी, समुपदेशन. समुपदेशनाची आवश्यकता दोघींनाही आहे, म्हणजे महिलेलाही समुपदेशन पाहिजे आणि मुलीलाही समुपदेशन पाहिजे, काउन्सिलिंग, बरोबर, म्हणजे डी बरोबर आहे. आता डी कोणत्या याच्यात आहे, याच्यात आहे, म्हणजे याचं आलं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा अप्रोचित आहे. दुसराही अप्रोचित अप्लाय करू शकतो, तो म्हणजे कसा, तुम्ही कोणतीही बेसिक एखादी योजना घ्या, कोणतीही योजना घ्या, त्या योजनेमध्ये काउन्सिलिंग हा कॉम्पोनेंट असतो, म्हणजे असतो. समुपदेशन, प्रोत्साहन करणे योजनेचं, ह्यात जे 2 गोष्टी असतात ना त्या कोणत्याही योजनेमध्ये अंतर्भूत असतात. विशेषतः त्या जर योजना सोशली बॅकवर्ड क्लासेससाठी जर असतील, समाजदृष्ट्या वंचित घटकांसाठीच्या जर योजना असतील ना, त्याच्यामध्ये समुपदेशन हा घटक नक्की अंतर्भूत असतो. मग त्यानुसार तुमच्या लक्षात येऊन जाईल का डी हा घटक या योजनेमध्ये असेलच. डी घटक असणार फक्त एकमेव पर्याय, फक्त पर्याय क्रमांक 2. त्याच्यावरून तुम्ही या क्वेश्चनला अप्रोच करू शकता. म्हणजे असा एक अप्रोच आहे अस्मिता योजनेबद्दल, बाकी काही नाही. आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन. भारत देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण जबाबदारी असणाऱ्या बिनशासकीय संस्थांसाठी नीती आयोगाने उपलब्ध केलेल्या पोर्टलचे नाव काय. इथं आपलं पोर्टल विचारलं आहे. अलीकडच्या काळामधील मोदी सरकारचा जर तुम्ही अप्रोच जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल का त्या पोर्टलला त्यांनी जी नावं दिली आहेत ती हिंदीमध्ये दिलेली आहेत. NGO अपडेट, NGO ऑनलाईन, NGO डेव्हलपमेंट हे शब्द गेले. राहिला फक्त NGO तर उत्तर आलं NGO तर, पण बाकी बघण्याची आवश्यकता नाही. हा पॅटर्नही मी तुम्हाला सांगितलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये असणाऱ्या मोदी सरकारच्या योजना ज्या आहेत त्यांचं नाव त्यांनी हिंदीमध्ये, संस्कृतमध्ये आणि थोडंफार प्रमाणात प्राचीन भारताच्या अनुषंगाने दिलेलं आहे, लक्षात ठेवा. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन 49. शासकीय आश्रमशाळा तील विद्यार्थ्यांना पौष्टिक, संतुलित, ताजा व रुचकर आहार वेळेवर उपलब्ध होण्याकरता महाराष्ट्र शासनाने अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले. आता एक तुम्हाला सांगतो, सटाणा जिल्हा, पर्याय स्टेटमेंट बी बघा, सटाणा जिल्हा गडचिरोली. गडचिरोलीमध्ये सटाणा नाही आहे, ते नाशिकमध्ये आहे, म्हणजे बी गेला. वरीलपैकी सर्व हा पर्याय गेला. आता वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी. इथे बघा एनी विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस म्हटलेलं आहे, म्हणजे 2 पर्याय आहेत इथं. पर्याय क्रमांक 1 त्याच्यावरून गेला फक्त सी, कारण आपल्याला 2 चॉईस करायचे, 2 किंवा अनेक चॉईस करायचे. इथं विचारले का कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले, म्हणजे जास्त ठिकाणी केलेलं आहे, कोणत्या ठिकाणी, ठिकाणांवर केले. तर प्लेसेस टाका, प्लेस नाही, प्लेसेस म्हटलेलं त्यांनी ना. म्हणजे आपल्या एक अजूनही लक्षात येईल का इथं फक्त एकमेव पर्याय नसेल, म्हणजे कांबळगाव जिल्हा हे गेला. आता आपल्याला चॉईस करायचं आहे 2 आणि 3 मध्ये, सी आणि डी. कांबळगाव जिल्हा पालघर आणि धांदलगाव जिल्हा गोंदिया. आज जर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की
बॅकवर्ड अशा एरियाजमध्ये अशा प्रकारची किचन सुव्यवस्था जी आहे ती लॉन्च केली असेल ना, त्या अनुषंगाने तुम्ही याचं उत्तर सी आणि डी मारू शकता. याचं उत्तर आहे 3. कांबळगाव जिल्हा, पालघर आणि धांदलगाव जिल्हा गोंदिया या 2 ठिकाणी अशा प्रकारची अन्नपूर्णामध्ये स्वयंपाकगृह योजना जी आहे ती लॉन्च केली होती. आता बघूया पुढं. सॉरी, याचं उत्तर मुंडेगाव आहे. याचं उत्तर दिन आहे. याचं उत्तर ए आणि सी आहे. मुंडेगाव जिल्हा नाशिक आणि कांबळगाव जिल्हा पालघर हे याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा फक्त पर्याय क्रमांक 2. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या करंट अफेअरच्या माध्यमातून विचारतात असतात. बेसिकली करंट अफेअर्सची तुम्ही हे असला पाहिजेत, आला असलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये सुद्धा एक मध्यवर्ती किचन योजना जी आहे ना, मध्यवर्ती अन्नपूर्णामध्ये स्वयंपाकगृह योजना जी आहे ना, ती आता घोडगाव जो प्रकल्प आहे पुणे जिल्ह्यातला, तिथे तशा प्रकारची किचन व्यवस्था सुरू करण्याचं काम चालू आहे. हे लक्षात ठेवा. आता बघा 50वा क्वेश्चन. खालील सर्व घटकांचा अंतर्भाव करून राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम ही एक छत्री योजना तयार झाली आहे. राष्ट्रीय युवा नेतृत्व कार्यक्रम, युवक वसतिगृह आणि युवा केंद्र. तर लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस वाचता त्यावेळेस एक अशा वेगळ्या पद्धतीने वाचण्याची आवश्यकता असते का राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम जो आहे ना 2016चा, ह्या कार्यक्रमांतर्गत काय करण्यात आलं होतं, युवकांसाठी असणाऱ्या ज्या सर्व एक छत्री योजना आहेत, युवकांसाठी असणाऱ्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या योजना होत्या ना, त्या सगळ्या 8 योजना एकत्र केल्या होत्या. आणि केंद्र सरकारने फक्त एकच अम्ब्रेला स्कीम असतो आणली, ती म्हणजे 2016 साली राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम. युवकांसंदर्भातल्या सगळ्या योजना एकत्र केल्या, एकच आणली राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम. जसं पाण्याबद्दल सगळ्या योजना एकत्र केल्या, एकच आणला जल जीवन मिशन. आरोग्यासंदर्भातल्या सगळ्या योजना एकत्र केल्या, 2013 साली नॅशनल हेल्थ मिशन आलं. तसंच युवकांबद्दल संदर्भातल्या सगळ्या योजना एकत्र केल्या आणि 2016 साली राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम आणला इथंही. आता तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचं, नॅशनल सर्व्हिस स्कीम ही महत्त्वाची योजना आहे. इथं नेहमी प्रश्न विचारतात. मग तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे का नॅशनल सर्व्हिस स्कीम ह्या राष्ट्रीय सशक्तीकरण कार्यक्रमामध्ये अंतर्भूत केली आहे का? नाही केली. राष्ट्रीय सेवा योजना ही योजना ह्या नॅशनल सर्व्हिस स्कीम, राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम याच्यामध्ये अंतर्भूत केलेली नाही. म्हणजे डी चुकीचं आहे. डी चुकीचं तर बघा पर्याय करा डी. एकच उत्तर असं होतं पर्याय क्रमांक 3. हे तुम्ही केलं पाहिजे. आपण करतो त्या 8 योजना पाठ. 8 योजना कोणत्या राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमामध्ये अंतर्भूत केलेल्या आहे. आपण हे पाठ करतो. 8 योजना कुठं पाठला राहणार आहे, त्यापेक्षा एक वेगळा अप्रोच ठेवा का राष्ट्रीय सेवा योजना त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे का राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमामध्ये? नाही. हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ती योजना आपण बघितली आहे 1969 सालची, नॉट मी बट फॉर यू, सेवेतून शिक्षण. बस संपला विषय. बाकी काहीही बघण्याची आवश्यकता नाही. याचं वरीलपैकी सर्व उत्तर आहे. आज आपण काही PYQ डिस्कस केलेल्या आहेतच. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये 2018 राज्य सेवा मुख्यचे जे काही PYQ आहेत ते डिस्कस करूयात. धन्यवाद.